नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे महाभारत युद्धात मारले गेलेले वीर एका रात्रीसाठी जिवंत कसे झाले आणि श्रीकृष्णांनी द्रौपदीने बोलवण्याची वाट का पाहिली ही कथा घेऊन आली आहे. आज आपण महाभारताशी संबंधित एक विलक्षण घटना बघूयात. जेव्हा महाभारत युद्धात मारले गेलेले पितामह भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, अभिमन्यू, कर्ण, शिखंडी इत्यादी सर्व वीर एका रात्रीसाठी पुनर्जीवित झाले होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर 15 वर्षांनी ही घटना घडली. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर यांचा मृत्यू कसा झाला हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. या सर्वांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. राजा झाल्यानंतर युधिष्ठिरने हस्तिनापूरवर धर्म आणि न्यायाने राज्य करण्यास सुरुवात केली. धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा आशीर्वाद घेऊनच युधिष्ठिर रोज इतर कामे करत असत. अशा रीतीने अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी इत्यादी धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या सेवेत सदैव हजर असत. पण भीमच्या मनात धृतराष्ट्राविषयी नेहमीच द्वेषाची भावना होती. भीम कधीकधी धृतराष्ट्रासमोर अशा गोष्टी सांगत असे जे सांगण्यास योग्य नाही. धृतराष्ट्र 15 वर्षांनी वनात गेले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांसोबत राहून 15 वर्षे गेली. एके दिवशी भीमने धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्यासमोर अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. तेव्हा धृतराष्ट्राने विचार केला की पांडवांच्या आश्रयाला राहून बराच काळ लोटला आहे, त्यामुळे आता वानप्रस्थाश्रम योग्य आहे. गांधारीनेही धृतराष्ट्रासोबत वनात जाण्याचे मान्य केले. धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्यासह विदुर आणि संजय यांनी वनात जाण्याचा निर्णय घेतला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी धृतराष्ट्र वनात गेले. वनात जाण्याचा विचार करून धृतराष्ट्राने युधिष्ठिरला बोलवून संपूर्ण कथा सांगितली. प्रथम युधिष्ठिरांना खूप वाईट वाटले, पण नंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्याने युधिष्ठिर राजी झाले. जेव्हा युधिष्ठिरला समजले की विदुर आणि संजय धृतराष्ट्र आणि गांधारी सोबत वनात जात आहेत, तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावार उरला नाही. धृतराष्ट्राने सांगितले की ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला वनात जातील. वनात जाण्यापूर्वी धृतराष्ट्राने युधिष्ठिराकडे आपल्या पुत्रांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या श्राद्धासाठी पैसे मागितले. भीमने धृतराष्ट्राला पैसे देण्यास नकार दिल्यावर युधिष्ठिराने त्याला फटकारले आणि धृतराष्ट्राला भरपूर पैसे देऊन श्राद्धविधी पूर्ण करू दिला. ठरलेल्या वेळी धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि संजय यांनी वन प्रवास सुरू केला. ते सर्व वनात जाताना पाहून पांडवांची माता कुंतीनेही वनात राहण्याचा निर्णय घेतला. पांडवांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुंतीही धृतराष्ट्र आणि गांधारीसोबत वनात गेली. युधिष्ठिर एका वर्षानंतर धृतराष्ट्राला भेटायला गेले. धृतराष्ट्र वगैरेंनी पहिली रात्र गंगा नदीच्या काठी घालवली. तेथे काही दिवस राहून धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर आणि संजय कुरुक्षेत्रात आले. येथे महर्षी वेदव्यास यांच्याकडून वनवासाची दीक्षा घेऊन ते सर्व महर्षी शत्युप यांच्या आश्रमात राहू लागले. वनात राहून धृतराष्ट्र कठोर तपश्चर्या करू लागले. तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरातील मांस सुकले. महान ऋषीमुनींप्रमाणे मस्तकावर जटा धारण करून ते आणखी कठोर तपश्चर्या करू लागले. त्यांच्या मनातील आसक्ती तपश्चर्येने निघून गेली. गांधारी आणि कुंतीही तपश्चर्येत लीन झाल्या. विदुर आणि संजय त्यांच्या सेवेत मग्न राहून तपश्चर्या करीत. अशा रीतीने धृतराष्ट्र आणि सगळ्यांना वनात राहून जवळजवळ 1 वर्ष गेले. इकडे हस्तिनापुरात एके दिवशी राजा युधिष्ठिरला वनात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पाहण्याची इच्छा झाली. तेव्हा युधिष्ठिराने आपल्या सेनापतींना बोलवून वनात जाण्याची तयारी करण्यास सांगितले. मी, माझे भाऊ आणि कुटुंबासह वनात राहणारे महाराज धृतराष्ट्र, माता गांधारी आणि माता कुंती इत्यादींचे दर्शन घे. अशा प्रकारे पांडव आपल्या संपूर्ण कुटुंबासह वनात जाण्यास तयार झाले आणि प्रवास सुरू केला. पांडवांबरोबरच धृतराष्ट्र आणि सगळ्यांना पाहण्याची इच्छा असलेले नगरवासीही होते. विदुरांचे प्राण युधिष्ठिराच्या शरीरात लीन झाले. पांडव त्यांच्या सैन्यासह चालत धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती राहत असलेल्या ठिकाणी आले.
युधिष्ठिराने त्यांना पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि आपल्या कुटुंबियांना ऋषींच्या वेशात पाहून दुःखही झाले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनाही आपल्या पुत्रांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहून खूप आनंद झाला. युधिष्ठिराला विदुर तिथे दिसले नाहीत. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला त्यांच्याबद्दल विचारले. धृतराष्ट्राने सांगितले की ते कठोर तपश्चर्या करत आहेत. तेव्हा युधिष्ठिराने विदुराला त्याच दिशेने येताना पाहिले, पण आश्रमातील इतके लोक पाहून विदुर पुन्हा परतले. युधिष्ठिर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मागे धावले. तेव्हा त्यांना विदुर वनात एका झाडाखाली उभे असलेले दिसले. त्याचवेळी विदुरांच्या शरीरातून प्राण निघून युधिष्ठिरमध्ये लीन झाला. विदुरांच्या शरीरात प्राण नाही हे पाहून युधिष्ठिराने त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आकाशातून आकाशवाणी झाली की विदुर संन्यास धर्माचे पालन करतात, त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे योग्य नाही. युधिष्ठिराने येऊन राजा धृतराष्ट्राला ही गोष्ट सांगितली. युधिष्ठिराकडून हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. विदुर हे यमराजाचा अवतार होते. युधिष्ठिर वगैरेंनी ती रात्र वनात घालवली. दुसऱ्या दिवशी महर्षी वेदव्यास धृतराष्ट्रांच्या आश्रमात आले. जेव्हा त्यांना समजले की विदुरने शरीर सोडले, तेव्हा त्यांनी सांगितले की विदुर हा धर्मराजाचा अवतार होता आणि युधिष्ठिर देखील धर्मराजाचा एक भाग आहे. त्यामुळे विदुरांचे प्राण युधिष्ठिराच्या शरीरात लीन झाले. महर्षी वेदव्यास यांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांना सांगितले की आज मी तुम्हाला माझ्या तपश्चर्येचा परिणाम दाखवेन. जे पाहिजे ते मागा. तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी युद्धात मरण पावलेल्या आपल्या मुलांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि कुंतीने कर्णाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. द्रौपदी वगैरेंनी सांगितले की त्यांनाही त्यांच्या कुटुंबियांना भेटायचे आहे. महर्षी वेदव्यास म्हणाले की असे होईल. आज रात्री तुम्ही युद्धात मरण पावलेल्या सर्व वीरांना पाहू शकाल. असे म्हणत महर्षी वेदव्यासांनी सर्वांना गंगेच्या काठावर येण्यास सांगितले. महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून सर्वजण गंगेच्या काठावर जमले आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले. विधवा महिलांनी पतीसह गंगेत उडी घेतली होती. जेव्हा रात्र झाली तेव्हा महर्षी वेदव्यास गंगा नदीत दाखल झाले आणि पांडव आणि कौरव बाजूच्या सर्व मृत योद्धांना बोलावले. काही वेळातच भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन, अभिमन्यू, धृतराष्ट्रांचे सर्व पुत्र, घटोत्कच, द्रौपदीचे 5 पुत्र, राजा द्रुपद, दृष्टद्युम्न, शकुनी, श्रीखंडी इत्यादी पाण्यातून बाहेर आले. या सर्वांच्या मनात कोणताही अहंकार किंवा राग नव्हता. महर्षी वेदव्यासांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीसह सगळ्यांना दिव्य दृष्टी दिली. मृत नातेवाईकांना पाहून सर्वांना आनंद झाला. मृत नातेवाईकांसोबत संपूर्ण रात्र काढल्यानंतर सर्वांना समाधान वाटले. मृत पुत्र, भाऊ, पती आणि इतर नातेवाईकांना भेटून सर्वांच्या वेदना दूर झाल्या. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी तेथे उपस्थित असलेल्या विधवांना सांगितले की ज्यांना आपल्या पतीसोबत जायचे आहे त्यांनी गंगा नदीत स्नान करावे. महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रिया गंगेत स्नान करू लागल्या आणि देहत्याग करून पतीसोबत गेल्या. अशा प्रकारे ती अद्भुत रात्र संपली. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती आगीत जळून मरण पावले. अशा प्रकारे धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि पांडव आपल्या मृत नातेवाईकांना भेटून खूप आनंदित झाले. सुमारे महिनाभर जंगलात राहिल्यानंतर युधिष्ठिर व इतर हस्तिनापूरला परतले. या घटनेनंतर सुमारे 2 वर्षांनी एके दिवशी देवर्षी नारद युधिष्ठिराकडे आले. युधिष्ठिरांनी त्यांचे स्वागत केले. जेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना सांगितले की ते गंगा नदीच्या आसपासच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आले आहे, तेव्हा युधिष्ठिराने त्यांना धृतराष्ट्र, गांधारी आणि माता कुंतीबद्दल विचारले. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना सांगितले की तुम्ही वनातून परतल्यावर धृतराष्ट्र वगैरे हरिद्वारला गेले. तेथेही त्यांनी कठोर तपश्चर्या केली. एके दिवशी गंगेत स्नान करून आश्रमात येत असताना वनात भीषण आग लागली. अशक्तपणामुळे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती
पळून जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याच अग्नीत प्राण त्यागण्याचा विचार करून ते तिथेच एकाग्र होऊन बसले. अशा प्रकारे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ही गोष्ट संजयने तपस्वींना सांगितली आणि ते स्वतः हिमालयात तपश्चर्या करायला गेले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्या मृत्यूची बातमी महालात पसरली तेव्हा खळबळ उडाली. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना धीर दिला. युधिष्ठिराने सर्वांचे श्राद्ध विधीपूर्वक आणि दान देऊन त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी संस्कार केले. आता आपण बघूयात वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीने बोलवण्याची वाट का पाहिली. महाभारतात द्यूत खेळताना युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावले आणि मामा शकुनीने दुर्योधनाच्या वतीने द्रौपदीला जिंकले. त्यावेळी दुःशासनाने द्रौपदीला केसांनी ओढून सभेत आणले. द्रौपदीचा अपमान होत असताना भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि विदुर यांसारखे न्यायाधीश आणि महापुरुषही तिथे बसले होते. पण तिथे उपस्थित असलेले सर्व महान लोक तोंड टाकून बसले होते. जेव्हा द्रौपदीला ओढले जात होते तेव्हाही तिला कळत नव्हते की तिचे वस्त्रहरण होणार आहे. एका भर सभेत दुःशासनाला द्रौपदीची साडी काढायला सांगितल्यावर द्रौपदीला संकट मोठे असल्याचे समजले. त्यावेळी तिने आपल्या प्रिय मित्र भगवान श्रीकृष्णांचा धावा केला. हरी हरी अभयम, हे कृष्ण अभयम. उद्धव गीता किंवा उद्धव भागवतमध्ये श्रीकृष्णांचा मित्र उद्धव त्यांना या संदर्भात अनेक प्रश्न विचारतो. जाणून घेऊया श्रीकृष्ण उद्धव संवाद. उद्धव म्हणतात, हे कृष्णा, तुम्ही पांडवांचा जवळचा आणि प्रिय मित्र होता. तुम्ही भाऊ म्हणून त्यांचा तुमच्यावर नेहमीच पूर्ण विश्वास होता. हे कृष्णा, तुम्ही खूप ज्ञानी आहेत. तुम्ही भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचे जाणकार आहात. पण तुम्ही दिलेल्या खऱ्या मित्राच्या व्याख्येनुसार तुम्ही वागला नाहीत असे नाही का वाटत? तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला द्यूत खेळण्यापासून का थांबवले नाही? तुम्ही त्यांना थांबवले नाही हे ठीक आहे, पण तुम्हीही धर्मराजाच्या बाजूने नशिबाला फिरवले नाही. हवे असते तर युधिष्ठिर जिंकू शकले असते. किमान त्यांना धन, राज्य आणि स्वतःचे नुकसान होण्यापासून तुम्ही रोखू शकला असता. त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या भावांना पणाला लावण्यास सुरुवात केली तेव्हा तुम्ही सभेत पोहोचू शकला असतात. तुम्ही तेही केले नाही. त्यानंतर जेव्हा दुर्योधनाने द्रौपदीला पैज लावायला प्रोत्साहन दिले, पांडवांना नेहमी चांगले नशीब असल्याचे सांगून आणि पांडवांनी सर्व काही हरलेले त्यांना परत करण्याचे आमिष दाखवले, तेव्हा तरी तुम्ही हस्तक्षेप करू शकला असतात. तुमच्या दैवी शक्तीने तुम्ही धर्मराजाच्या बाजूने फासे फिरवू शकला असतात. त्याऐवजी जेव्हा द्रौपदी तिचा विनय जवळजवळ गमावत होती तेव्हा तुम्ही हस्तक्षेप केला आणि तिला कपडे देऊन द्रौपदीची अब्रू वाचवण्याचा दावा केला. पण तुम्ही हा दावा कसा करू शकता? एक माणूस तिला भर सभेमध्ये ओढून नेतो आणि अनेक लोकांसमोर तिला नग्न करण्यासाठी सोडतो. स्त्रीच्या विनयशीलतेत काय उरले आहे? आपण काय वाचवले? संकटसमयी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना मदत केली नाही तर तुम्हाला आप्तबंधू कसं म्हणायचं? मला सांगा, संकटकाळी मदत केली नाही तर काय उपयोग? हा धर्म आहे का? प्रश्न विचारत असताना उद्धवाचा गळा दाटून आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, प्रिय उद्धवा, विश्वाचा नियम आहे की फक्त ज्ञानीच जिंकतो. त्यावेळी दुर्योधनाकडे विवेक होता, धर्मराजाकडे नव्हता. यामुळेच धर्मराजाचा पराभव झाला. उद्धवाला धक्का बसलेला आणि त्रासलेला पाहून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, दुर्योधनाकडे द्यूत खेळण्यासाठी भरपूर धन आणि संपत्ती होती, परंतु त्याला फासे कसे खेळायचे हे माहीत नव्हते. म्हणून त्याने आपल्या मामा शकुनीचा द्यूत खेळण्यासाठी वापर केला. हे शहाणपण आहे. धर्मराज देखील असाच विचार करू शकला असता आणि त्याने आपल्या भावाला त्याच्यासाठी खेळण्यास सांगितले असते.
तर जरा विचार करा, शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकले असते? फास्यावरील अंक त्याच्यानुसार आले असते की माझ्यानुसार? ही गोष्ट जाऊ द्या. मला खेळात समाविष्ट न केल्याबद्दल त्याला माफ केले जाऊ शकते. पण समजूतदारपणाच्या अभावामुळे त्याने आणखी एक मोठी चूक केली, आणि ते असे की जोपर्यंत मला बोलावले जात नाही तोपर्यंत सभेमध्ये येऊ नका अशी विनंती त्यांनी केली. कारण दुर्दैवाने त्यांना माझ्यापासून लपून खेळ खेळायचा होता. ते जुगार खेळत आहेत हे मला कळावे अशी त्यांची इच्छा नव्हती. अशा प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनेत बांधले होते. मला भर सभेत आत येऊ दिले नाही. यानंतरही कोणीतरी मला बोलवेल याची मी सभेबाहेर वाट बघत होतो. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सगळे मला विसरले. फक्त त्यांच्या नशिबाला आणि दुर्योधनाला शिव्या देत राहिले. आपल्या भावाच्या सांगण्यावरून जेव्हा दुःशासनाने द्रौपदीला केसांनी ओढून भर सभेत नेले तेव्हा द्रौपदी तिच्या क्षमतेनुसार लढत राहिली. त्यानंतरही तिने मला बोलवले नाही. दुःशासनाने जेव्हा तिला विवस्त्र करायला सुरुवात केल्यावर तिची बुद्धी जागृत झाली तेव्हा तिने स्वतःवरचे अवलंबून राहणे सोडले आणि प्रार्थना केली, हरी हरी अभयम कृष्ण अभयम. तेव्हा मला तिच्या रक्षण करण्याची संधी मिळाली. मला बोलवताच मी लगेच पोहोचलो. आता या परिस्थितीत माझी चूक सांगा. उद्धव म्हणाले, कान्हा, तुमचे स्पष्टीकरण नक्कीच प्रभावी आहे, पण माझे पूर्ण समाधान झाले नाही. मी दुसरा प्रश्न विचारू शकतो का? श्रीकृष्णांच्या परवानगीने उद्धवाने विचारले. याचा अर्थ तुम्हाला बोलवल्यावरच तुम्ही याल का? संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीला तुम्ही आपोआप येणार नाहीत का? श्रीकृष्ण हसले. उद्धव, या जगात प्रत्येकाचे जीवन त्यांच्या स्वतःच्या कृतीच्या परिणामांवर चालते. मी ते चालवत नाही आणि त्यात हस्तक्षेप करत नाही. मी फक्त साक्षीदार आहे. मी नेहमी तुमच्या जवळ राहतो आणि काय होत आहे हे पाहतो. हा ईश्वराचा धर्म आहे. उद्धवाने फटकारून विचारले. वा वा, खूप चांगले. कृष्णा, म्हणजे तुम्ही आमच्या जवळ उभे राहून आमचे सर्व दुष्कृत्य पाहत राहाल. आम्ही पापानंतर पाप करत राहू आणि तुम्ही आम्हाला साक्षीदार म्हणून पाहत राहाल. आम्ही चुकावर चुका करत राहावे अशी तुमची इच्छा आहे. पापाची पोळी बांधून त्याचे परिणाम भोगत राहायचे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुम्हाला शब्दांचा खोल अर्थ समजला आहे. प्रत्येक क्षणाचा साक्षीदार म्हणून मी तुमच्या जवळ आहे हे जेव्हा तुम्हाला समजते आणि अनुभवते तेव्हा तुम्ही काही चुकीचे किंवा वाईट करू शकाल का? तुम्ही नक्कीच काही वाईट करणार नाही. जेव्हा तुम्ही हे विसरता आणि माझ्यापासून लपून काहीही करू शकता असा विचार करायला लागतो तेव्हाच तुम्ही संकटात सापडता. धर्मराजाचे अज्ञान इतके होते की ते माझ्या न कळत जुगार खेळू शकतील असा त्यांचा विश्वास होता. मी सर्व काळ साक्षीदार म्हणून सर्वांसमवेत हजर असतो हे त्याला समजले असते तर खेळाचे स्वरूप वेगळे नसते का? उद्धव मंत्रमुग्ध झाले आणि म्हणाले, प्रभू, किती खोल तत्वज्ञान आहे, किती मोठं सत्य. प्रार्थना आणि पूजेद्वारे आपल्या मदतीसाठी देवाला आव्हान करणे ही केवळ आपली अतिभावना आहे. पण देवाशिवाय एक पानही हलू शकत नाही असे मानायला लागल्यावर त्याचे साक्षीदार म्हणून अस्तित्व जाणवू लागते. जेव्हा आपण हे विसरतो आणि संसारात मग्न होतो तेव्हा समस्या उद्भवते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आणि कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.